नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्र तो आज जे काही राजकारण महाराष्ट्रात चालू आहे ते बघितलं. त्याविषयीच्या बातम्या, चर्चा, डिबेट हे सगळं बघितलं की एक गोष्ट लक्षात येते की ठाकरे ब्रँड, ठाकरे बंधू नावाचा डंका जो पिटला जात होता तो विषय आता निकालात निघालेला आहे. आणि तो निकालात निघालाय यावर खुद्द उबाठा शिवसेनेचं मुखपत्र किंवा ठाकरे बंधू ठाकरे ब्रँडचं मुखपत्र दैनिक सामना यामध्ये त्यांचे प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे की कार्यकर्ते लढले, कार्यकर्ते झुंजले, कार्यकर्ते हरले आणि भाजप जिंकला. आणि याचं एकमेव कारण असं की दोन्ही ठाकरे बंधू आपल्या संभ्रमातून किंवा घरातून बाहेरच पडले नाही. सबब जोपर्यंत तुम्ही बाहेर पडून लढणार नाही तोपर्यंत जिंकणं ही दुसरी गोष्ट आहे. आणि भाजप सतत जिंकणार आहे कारण भाजप मेहनत करतो. पण तो विषय बाजूला ठेवा. ठाकरे बंधू हा जो भ्रम माध्यमातून पसरवला गेला होता त्यामुळे ठाकरे ब्रँडचा आणि ठाकरे बंधूंच्या एकूणच दोन्ही राजकीय पक्षांचा बोऱ्या वाजला हे आम्ही सातत्याने सांगत होतो आणि ते आता खरं ठरले. एक प्रकारे मराठी माध्यमातल्या ठराविक एका कंपूचा एक विषय निकाली निघालाय. त्यांना ठाकरे बंधू संपवायचे होते, शिवसेना संपवायची होती. सुदैवाने एकनाथ शिंदे वेळच्या वेळी बाजूला झाले आणि त्यांनी बाळासाहेबांचा जो काही विचार आणि भूमिका आणि वारसा होता तो बाजूला काढला, तो सुरक्षित राहिला. त्यामुळे बाळासाहेबांचा वारसा संपलेला नाही, पण ठाकरे ब्रँड ज्याला म्हणतात त्याचा जो बागुलबुवा आहे तो संपलाय. आणि त्याच वेळेला मला आठवतं की 2020च्या सुमाराला सामनामधूनच संजय राऊत यांनी एक विषय मांडला होता, महाराष्ट्राची ओळख म्हणजे पवार ब्रँड आणि ठाकरे ब्रँड. हे दोन ब्रँड बाजूला केले तर महाराष्ट्राला स्वतःची ओळख उरत नाही. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष जर ठाकरे ब्रँड संपवायला निघालेला असेल आणि तो पहिल्यापासूनच पवार ब्रँडच्या विरुद्ध असेल तर महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे ब्रँड टिकवणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये कितीही दोन भावांमध्ये पटत नसलं तरी राज ठाकरे हे सुद्धा मूळच्या ठाकरे ब्रँड मधून निघालेले आहेत. धाकटी पाती, मोठी पाती जे काय म्हणाल ते आहेत. आणि म्हणून राज ठाकरेंना सुद्धा आपल्या बंधूच्या मदतीला यावं लागेल, ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी पुढे यावं लागेल. आणि ते आल्यानंतरही काही उपयोग झाला नाही ही जशी खरी गोष्ट आहे, तशीच दुसरीकडे माध्यमांनी दीर्घकाळ महाराष्ट्राची ओळख म्हणजे शरद पवार आणि पर्यायाने पवार परिवार म्हणजेच पवार ब्रँड अशी जी गोष्ट निर्माण केली होती ती योगायोगाने जो भयंकर अपघात 28 जानेवारीला झाला त्यावेळेला अजितदादांच्या अपघाती निधनाने ते त्या पवार ब्रँडला सुद्धा धक्का लागलाय. पण एक नशिबाची गोष्ट अशी आहे की अजितदादांनी जे वेगळेपण पत्करलेलं होतं आणि काकांपासून फारकत घेऊन एक वेगळा पक्ष बाजूला होऊन केलेला होता त्याचा वारसा सांभाळायला त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी बाहेर पडलेले आहेत, कंबर कसून उभे आहेत. आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे माध्यमांनी निर्माण केलेल्या सापळ्यात येऊन फसायचं नाही हा निर्धार करूनच सुनेत्रा वहिनी या मैदानात उतरलेले आहेत. आणि त्यामुळे आता जवळजवळ 2 आठवड्यापेक्षा अधिक काळ उलटून गेला तरी आपल्या पतीच्या निधनानंतर ज्याला राजकीय वक्तव्य म्हणता येईल, राजकीय भूमिका म्हणता येईल किंवा वादग्रस्त विधानं म्हणता येतील असं काहीही आपल्या तोंडातून बाहेर पडणार नाही याची काळजी सुनेत्रा वहिनींनी घेतलेली आहे. आणि त्याच वेळेला आपल्या या
एक प्रकारच्या मौन व्रतातून पलीकडच्या बाजूला जिथून माध्यमांचे सापळे सुरू होतात ते पवार ब्रँडच्या पत्रकारितेपासून सुनेत्रा बहिणींनी स्वतःला 4 हात दूर ठेवलेला आहे. आणि नुसतं स्वतःला दूर ठेवलंय असं नाही, तर अजितदादांचे वारस म्हणून पुढे येऊ शकतील असे त्यांचे दोन्ही सुपुत्र जय पवार आणि पार्थ पवार यांनाही माध्यमांपासून कटाक्षाने दूर ठेवलेलं आहे. सुनेत्रा बहिणी आणि जय अधिक पार्थ या तिघांनीही गेल्या जवळजवळ 15-17 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये कुठलंही गैरलागू ठरेल, वादग्रस्त होईल असं विधान केलेलं नाही. आणि त्यामुळे पवार ब्रँड जमीनदोस्त करण्याचं जे दुसरं आव्हान मराठी माध्यमांनी घेतलेलं होतं ते पवारांची प्रशंसा करून यशस्वी केलेलं आहे. आणि आज जर महाराष्ट्रातून शरद पवारांचा दबदबा संपत आला असेल, शरद पवार अपमानित झाल्यासारखे 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अगतिक झालेले असतील, तर त्याला भाजप पेक्षाही मराठी माध्यम जबाबदार आहेत. आणि हे मी यापूर्वी सांगितलेलं आहे, वारंवार सांगितलेलं आहे. अशा परिस्थितीत जसं म्हणतात ना की वाघाच्या किंवा श्वापदाच्या तोंडाला रक्त लागलं की त्याला रक्ताची चटक लागते, अशी श्वापद नरभक्षक होतात. तसं मराठीतला एक पत्रकारांचा गट आहे, तो या प्रकारे राजकीय नरभक्षकाच्या भूमिकेत गेलेला आहे. त्यामुळे पवार ब्रँड आणि ठाकरे ब्रँड यांची शिकार केल्यानंतर हा वर्ग, हा पत्रकारांचा कंपू आता नवी शिकार शोधण्याच्या बेतात आहे, तयारीला लागलेला आहे. आणि मला असं दिसतंय की त्यांचं पुढचं सावज, पुढची शिकार एकनाथ शिंदे आहे. ज्या शिंदेकडे विभक्त झाल्यापासून निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची जी शिवसेना होती, अधिकृत पक्ष होता, चिन्ह होतं धनुष्यबाण, ते सुद्धा ज्या एकनाथ शिंदेकडे सोपवले. आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना किंवा त्यांच्या बाजार राजकारणातून उठवल्यानंतर ही असली पत्रकार मंडळी आता हळूहळू एकनाथ शिंदेच्या मागे हात धुवून लागलेली आहे. शक्य होईल तितक्या लवकर एकनाथ शिंदे यांची शिकार करायची असा त्यांचा मनसुबा आहे. तो एकनाथ शिंदे कितपत यशस्वी होऊ देतील मला कल्पना नाही. निदान गेल्या 4 वर्षातला अनुभव आपण घेतला म्हणजे 2022च्या 20 जून पासून आजपर्यंत एकनाथ शिंदे हे कटाक्षाने गैरलागू विधान करण्यात आणि माध्यमांच्या जाळ्यात फसण्यापासून कटाक्षाने दूर राहिलेले, जे आजकाल सुनेत्रा बहिणींनी केले, बहुतांशी त्याच मार्गाने एकनाथ शिंदे यांनी वाटचाल केलेली आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्या तोंडून एखादा चुकीचा शब्द बाहेर पडावा आणि आपण त्याचं भांडवल करावं आणि म्हणत म्हणत एकनाथ शिंदे यांची शिकार करावी, याचे प्रयत्न गेल्या 4 वर्षामध्ये वारंवार होत राहिले. जवळजवळ 4.5 वर्ष झाली. पण या सगळ्या पत्रकारांना, शिकारी पत्रकारांना, सुपारीबाज पत्रकारांना हुलकावण्यात देत देत एकनाथ शिंदेनी आजपर्यंतची जी वाटचाल केलेली आहे आणि विधानसभेपासून आजपर्यंत लागोपाठच्या सगळ्या निवडणुका जिंकताना या माध्यमांसकट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सुद्धा पराभूत करून एकनाथ शिंदेनी दाखवलेला आहे. पण म्हणून त्यांना आता शिकार व्हावंच लागणार नाही. आणि ही मराठी माध्यम किंवा हे पत्रकार एकनाथ शिंदेची शिकार करूच शकणार नाही असं छाती ठोकपणे कोणीही सांगू शकत नाही. कारण जी शिकारी श्वापद असतात ती शिकार करण्याला इतकी काय ते सोकावलेली असतात की प्रसंगी आपला जीव गेला तरी चालेल, पण शिकार हातची सुटता कामा नये. हे आपण त्या नॅशनल जिओग्राफी किंवा डिस्कव्हरी चॅनेलवर जंगलावरचे जे माहितीपट असतात त्याच्यात बघतो. त्या एखाद्या रेड्याचा किंवा त्या कुठच्या हरणाचा वगैरे गळ्याचा घोट घेणारं जे श्वापद असतं ते त्याला उलट लटकत असतं गळ्याला, काय तो
गळा पकडल्यानंतर आणि कदाचित एखाद्या रेड्या करून शिंगाने उडवून दिल्यानंतर ते श्वापद, तो सिंह, तो वाघ लुळा पांगळा होऊन जातो, पण तो शिकार सोडायला तयार नसतो. जर पत्रकारितेमध्ये अशा स्वरूपाच्या भावना आणि भूमिका आलेल्या असतील तर एकनाथ शिंदेना प्रत्येक क्षणी सावध व्हावं लागेल, सावध राहावं लागेल. शिंदे आणि फडणवीस यांच्यामधले वाद रंगवण्याचा गेले 3 वर्ष सातत्याने प्रयत्न होतोय. बारीक सारीक गोष्टीमध्ये एकनाथ शिंदे आपल्या गावी गेले तरी ताबडतोबीने शिंदे नाराज आहेत असा डंका पिटायला सुरुवात होते आणि जेणेकरून शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये सगळं काही आलबेल नाही हे दाखवायचा प्रयत्न होतो. त्यावरून बातम्या रंगवल्या जातात. आता शिंदेना दाबायचा प्रयत्न चालू आहे वगैरे वगैरे बातम्या येतात, पण काही दिवस जात नाहीत, 2 दिवस जात नाहीत आणि सर्व काही अलवेल असल्याच्या बातम्या सुरू होतात. पण शिंदे म्हणजे त्यांची शिवसेना आणि त्यांचा मित्र पक्ष असलेला, त्यांना आयुष्यात राज्यव्यापी नेतृत्व बहाल करणारा भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये भांडणं लावायचा उद्योग अजिबात थांबलेला नाही. आणि त्यामुळे आता ज्या प्रकारे अजितदादांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर सत्तेत बसलेले 2 प्रमुख पक्ष जे आहेत, शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, हे एकमेकांमध्ये कसे गुण्यागोविंदाने नांदत नाही हे दाखवून त्यांच्यामध्ये भांडणं लावायचा जो उद्योग चाललाय त्यालाच मी शिकारीचा खेळ म्हणतो. मित्रांनो, आज मला खूप जुन्या एका सिनेमाची 50 वर्षापेक्षा आधीचा सिनेमा आहे. मनोज कुमारने स्वतः काढलेला, लिहिलेला, दिग्दर्शित केलेला आणि अभिनय केलेला तो पहिला सिनेमा होता ज्याचं नाव होतं उपकार. मेरे देश की धरती असं गाणं जे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाला लागतं ते त्याच सिनेमातलं गाणं होतं. तर त्या सिनेमामधला एक प्रसंग मला आठवतो. त्या सिनेमामध्ये शेतकरी म्हणून आपल्या भूमीवर प्रेम करणारा मनोज कुमार, ज्याचं नाव प्रत्येक सिनेमात भरत किंवा भारत असायचं, त्याचा धाकटा भाऊ त्या सिनेमामध्ये प्रेम चोप्राने भूमिका केली होती. आणि तो सुशिक्षित असतो, उच्च शिक्षित असतो, सुखवस्तू आणि उच्चभ्रू असतो, पण भावाचं मोठेपण स्वीकारून भावाने आपल्याला पालकासारखं वाढवलं म्हणून त्याच्या उपकाराखाली दबलेला असा हा धाकटा भाऊ, त्याला गावचा सावकार असलेला मदनपुरी हाताशी धरून 2 भावांमध्ये भांडणं लावून गावामध्ये वितंडवाद सुरू करायला टपलेला असतो. त्या सावकाराचं काम मदनपुरी नावाच्या अभिनेत्याने, खलनायकाने करून दाखवलेलं होतं. तर तो 2 भावांमध्ये भांडणं लावताना मदनपुरी हा सावकार त्याचे कान भरत असतो प्रेम चोप्राचे सतत, की तू शिकलेला आहेस, तू हुशार आहेस, पण तुझ्या प्रगतीमध्ये तुझा भाऊ कसा आडवा येतो, तो गावंढळ आहे. आणि याचं कारण एकच असतं, गावाची एकजूट करून सावकारीच्या विरोधात मनोज कुमार जे लोकसंघटन करत असतो आणि सावकारीच्या गुलामीतून गावाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या घरातच भांडणं लावली तर गावाची एकजूट मोडता येईल, ही त्या मदनपुरी या सावकाराची कल्पना असते आणि त्यासाठी त्याने जे प्रयत्न चालवलेले असतात त्यावर हा सगळा चित्रपट उभा राहिलेला आहे. एका प्रसंगी असं दाखवलेलं आहे की त्या सावकाराच्या घरामध्ये पिंजऱ्यात एक पोपट असतो आणि त्या पोपटाला पेरू वगैरे काय काय खाऊ घालत असतो सावकार. एका प्रसंगामध्ये तो मदनपुरी आपल्या पोपटाला मिरची खाऊ घालतो आणि अचानक म्हणतो, आणि त्याचा एका बाजूला प्रेम चोप्रा बरोबर संवाद चालू असतो आणि भडकलेला प्रेम चोप्रा हा तावातावाने सावकाराच्या घरातून निघून जातो. तो आपल्या भावावर संतापलेला आहे. आणि अशा वेळेला मदनपुरीच्या तोंडी एक डायलॉग आहे, तोता मिरज खा गया. काय म्हणतो तो सावकार मदनपुरी? तोता मिरज खा गया.
तर त्याचा चमचा घरातला नोकर मदनपुरीला सावकाराला विचारतो, मतलब क्या है? तो म्हणतो, तोता मिरच खा गया, मतलब भारत के घर महाभारत. म्हणजे मी जी तिखट मिरची किंवा चिठावणारी भाषा आणि कहाणी प्रेम चोपडाला सांगितली, ती त्याला पटली, त्याने ती मिरची खाल्लेली आहे आणि त्यामुळे आता मनोज कुमारच्या घरामध्ये भारत हा जो अभिनेता आहे, नायक आहे, त्याच्या घरात भांडणं सुरू होतील, वितंडवाद सुरू होतील, भारत के घर महाभारत. नेमक्या त्याच भूमिकेमध्ये आजची मराठी अनेक माध्यम विश्लेषक आणि पत्रकार दिसतात. ते कधी भाजपच्या नेत्यांना चुचकारतात, कधी एकनाथ शिंदेना चुचकारतात, पण त्यांच्या मनात एकमेकाविरुद्ध विष कालवण्याचा उद्योग जो चालू असतो तो बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की हळूहळू करत पवार ब्रँड संपवलाय, ठाकरे ब्रँड जमीनदोस्त केलाय, तर आता नव्याने उभा राहणारा शिंदे ब्रँड जो आहे आणि फडणवीस ब्रँड जो आहे, या दोघांमध्ये जे सख्य आहे त्यांच्यामध्ये विष कालवल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात भडका उडणार नाही. आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हा बिलंदर मुरब्बी राजकारणी असेल तर त्याला चिथावण्या देऊन भडकावणं सोपं नाहीये. त्यापेक्षा एकनाथ शिंदे हे मराठी माध्यमांना सॉफ्ट टार्गेट वाटतंय, सोपं टार्गेट वाटतंय. भले एकनाथ शिंदे वारंवार सांगत असो की मला हलक्यात घेऊ नका, मला हलक्यात घेऊ नका, असं जेव्हा एकनाथ शिंदे म्हणतात ते फक्त उद्धव ठाकरे यांच्यासाठी नसतं, उबाठा शिवसेनेसाठी नसतं, किंवा त्यांच्या पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांच्या पुरता हा इशारा एकनाथ शिंदे देतात असंही मानायचं कारण नाही. तो इशारा एकनाथ शिंदेच्या राजकारणाचा विचका करायला टपलेले जे जे कोणी असतील, मग ते विरोधी पक्षातले असोत, विश्लेषक असोत, पत्रकार असोत, राजकारणी असोत, सगळ्यांना एकनाथ शिंदे सांगतात की मला हलक्यात घेऊ नका, तुम्हाला वाटतं तितका मी गावंढळ बुद्धू नाहीये, मी म्हणे फार उच्च शिक्षित नसेन, मी फार बुद्धिमान नसेन, पण राजकारणातले डावपेच खेळताना कुठला बॉल सोडून द्यावा, कुठला बॉल हाणावा हे समजणे एवढं क्रिकेट मला येतं, असंच एकनाथ शिंदे हलक्यात घेऊ नका या वाक्यातून सांगत असतात. पण निर्बुद्ध पत्रकार जे स्वतःला फार मोठे शकुनी मामा वगैरे समजतात त्यांच्या डोक्यात ही गोष्ट जात नाही. आणि म्हणून 3 वर्ष उलटून गेली तरी यांनी प्रयत्न चालवलेले. आपण पवारांसारख्या एका दिग्गजाला प्रशंसा करून करून उद्ध्वस्त करून टाकला. उद्धव ठाकरे यांच्यासारख्या चांगला दणकट पक्ष हाती असलेल्या पक्षाला आणि त्यांच्या नेतृत्वाला जमीनदोस्त करून टाकलेला असेल तर एकनाथ शिंदे किस खेत की मुली आहे असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. आणि मग त्यातून ही पत्रकारिता सुरू होते ज्यामध्ये एकनाथ शिंदेना नित्य नेमाने हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं. त्यांच्या बारीक सारीक गोष्टीतून भाजप बरोबर आता त्यांचं कसं भांडण सुरू झालंय, भाजप आणि एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना याच्यामध्ये कसं हळवेर निर्माण होते, दोघे एकमेकाला संपवायला टपलेले आहेत अशा बातम्या रंगून रंगून सांगायच्या. म्हणजे कुठेतरी कोपऱ्यामध्ये एक कुठचा तरी कागदाचा कपटा पडलेला आहे, त्यामुळे ती संपूर्ण खोली ही कशी घाणीने माखलेली आहे इथपर्यंत विश्लेषणातून वर्णन करायची. हा जो काय प्रकार चालू आहे तो साफ साफ सांगतो अशा सुपारीबाद शिकारी पत्रकारांच्या समोर एकनाथ शिंदे हे पुढचं टार्गेट आहे. अजितदादा हयात नाहीत, शरद पवार थकलेले आहेत, सुनेत्रा वहिनी बोलत नाहीत आणि देवेंद्र फडणवीस विलंदर आहेत, तर भांडण कोणामध्ये लावायचं ही समस्या असते. आणि त्या समस्येतून छोट्यात छोटा मार्ग काढायचा असेल तर मग तिकडे शिंदे शिवसेना आणि एकनाथ आपला गणेश नाईक यांच्यातलं भांडण आहे ते अधिकाधिक मीठ मसाला लावून मसालेदार बनवायचं. आणखीन कुठे जळगावात असेल, कोकणात, सिंधुदुर्गात असेल, बारीक सारीक दोन पक्षामध्ये जी धुसफूस होते तिला एकदम जगत
व्यापी बनवून टाकायचं, मुंबई व्यापी, महाराष्ट्र व्यापी बनवून टाकायचं आणि त्यातून लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांना आपल्या टप्प्यात आणायचं आणि त्यांची शिकार करायची. लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त करायचं, हा प्लॅन भाजपचा बिलकुल नाही, पण तो काही ठराविक पत्रकारांचा आहे. कारण त्यांचा एक प्रकारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही गटांकडून अपेक्षा भंग झालेला आहे. पण त्यांनी लक्षात ठेवावं, एकनाथ शिंदे हे त्यांनाही सांगत असतात, मला इतक्या हलक्यात घेऊ नका. असो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा.